हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासी किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहे स्ट्रॉबेरी केक 1 kg। इथे घेतलेला आहे मी व्हॅनिला स्पॉन्ज। त्याच्यामध्ये आपण शुगर सिरपने सोकिंग करणार आहे आणि शुगर सिरपमध्ये नेहमीप्रमाणे आपण ॲड करणार आहे क्रश। आता हा 1 किलोचा केक आहे, तर ह्याच्यामध्ये आपण 2 टेबलस्पून क्रश ॲड करणार आहे। ठीक आहे, आणि तुम्ही जर क्रश ॲड नाही केला तरी चालेल, काही हरकत नाही। फक्त जर तुम्ही केकचा बेस स्पॉन्ज बेक करताना त्याच्यामध्ये इमल्शन ॲड करायचं किंवा एसेन्स। ठीक आहे, तर जास्त पिंक कलर असेल तर यूज नाही करायचा, तर कारण काय होतं, पिंक कलर कडू लागतो। तर पिंक कलरचा नेहमी यूज कमी करायचा। इमल्शनमध्ये पण पिंक कलर असतो, तर थोडासा तो कडू असतो, म्हणून त्याचा कमी वापर करायचा। ठीक आहे, तर अशा प्रकारे आपला क्रम कोटिंग चालू झालेलं आहे। ठीक आहे, थोडी थोडी क्रीम लावून क्रम कोट करून घ्यायचे। जर वेळ असेल तुमच्याकडे तर सेट करायला ठेवायचं फ्रीज। कस्टमर लोकांना क्रीम आवडत नाही, आणि जास्त क्रीमने काय होतं, गोड गोड लागतं फक्त, बाकी काय नाही। आणि असं पण क्रीमचा रेट वाढतच चाललेला आहे। ठीक आहे, त्याप्रमाणे तुम्ही कमीच क्रीम वापरायचा। ठीक आहे, अशा प्रकारे आपलं मी डायरेक्ट क्रम कोट करून आयसिंग करून घेतलेले आहे। आणि हा पॅलेट नाईफ आहे किंवा स्पॅच्युला आपण बोलू शकतो, तर त्याने आपण प्लेन करून घेणार आहे। आणि इथे थोडासा बेस गरम होता, मी गरम बेसवरतीच केकचं आयसिंग केलेलं आहे, कारण 1 किलोचा केक होता आणि त्यांनी ऑर्डर दिली होती सकाळी, पण काय झालं, त्यांना 1 किलो पाहिजे होता। अगोदर ½ kg सांगितला, नंतर 1 kg सांगितला, त्याच्यामध्ये मिस्टेक झाली, आणि नंतर मग थोडंसं नॉर्मल गरम होता, त्याच्यामध्ये नॉर्मल गरम असल्यामुळे क्रीमला तिथे बबल आले आहेत। तरी पण 1 ते 2 तास सेट करून केक त्यांना दिला आहे। इथे घेतलेला आहे मी न्यूट्रल जेल, त्याच्यामध्ये स्ट्रॉबेरीचं इमल्शन ॲड केलेलं आहे, कारण त्याच्यामध्ये इमल्शनमध्ये स्ट्रॉबेरी फ्लेवर आणि कलर दोन्ही पण अवेलेबल असतं। आणि थोडासा रेड कलर किंवा पिंक कलर ह्याच्यामध्ये ॲड करायचं। आणि इथं जे व्हाईट लाईन दिसतात ना, तर त्याच्यामध्ये न्यूट्रल जेलच घेतलेलं आहे। आपली जी व्हिप क्रीम आहे ना, ती 2 ते 3 क्रीम घेतलेली आहे, टेबलस्पून चमचे, आणि त्याच्यामध्ये 1 न्यूट्रल जेलचा ½ टेबलस्पून ॲड केलेला आहे। ते प्रॉपर पूर्ण मिक्स करायचं, असं टेक्स्चर आलं पाहिजे त्याचं, कारण लुक वाईज खूप छान वाटतं। ठीक आहे, खाली आपली स्टार नोझलने बॉर्डर करून घेतलेली आहे। सिंपल सोबर केक डिझाईन आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। ठीक आहे, अशा प्रकारे आपला हा इथे 1 kgचा केक झाला आहे रेडी। स्वस्त राहा, मस्त राहा, खात राहा, केक बनवत राहा। भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग, सबस्क्राईब माय चॅनल। बाय बाय।